हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँक्वेट हॉल। लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँक्वेट हॉल। आनंद, प्रेम आणि आठवणींचं सुंदर मिलन सवाई बँक्वेट हॉल। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या महापुरुषांनी महानायकांनी आमच्या हक्काची अधिकाराची लढाई लढली त्या सर्व महापुरुषांना महानायकांना मी त्रिवार वंदन करतो। मंचावर उपस्थित आजच्या या कार्यक्रमामध्ये रविकांत जाधव गुरुजींना आशीर्वाद देण्यासाठी, मंगल कामना देण्यासाठी उपस्थित सर्वच मान्यवर आज यांच्या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। ते आदरणीय रविकांत जाधव गुरुजी, त्यांचा परिवार, प्रबुद्ध आणि इथं उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या मातांना, बंधूंना आणि भगिनींना राजरत्न आंबेडकरचा मानाचा जय भीम। आजच्या या प्रसंगी काय बोलावं आणि विचार करत असताना मला बाबासाहेब आंबेडकरांचा एक प्रसंग आठवतो। 18व्या खंडामध्ये बाबासाहेब एक आठवण लिहितात की मला या मुंबई हायकोर्टाच्या जज पदाची ऑफर आली। मुंबई हायकोर्टामध्ये जज न्यायाधीश पदाची नोकरी बाबासाहेब आंबेडकरांना देऊ केली। आज साध्या एका छोट्याशा डिस्ट्रिक्ट सेशन कोर्टाचा पण जज व्हायची ऑपॉर्च्युनिटी, संधी ज्याला मिळाली तो ती कधी सोडणार नाही। बाबासाहेब मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदाची ऑफर तेव्हा आल्यानंतर बाबासाहेब काय म्हणतात की ही घोरपड कोण गळ्यात बांधून घेईल? ही नोकरी जर आज मी स्वीकारली आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या कोर्टाच्या दालनामध्ये जर मी बसून राहिलो, लोकांची भांडणं सोडवत बसलो, लोकांना न्याय देत बसलो, तर माझ्या समाजाचं काम मी कधी करणार? माझ्या समाजाला न्याय मी कधी देणार? जज पदाच्या त्या खुर्चीला बाबासाहेब म्हणतात ही घोरपड कोण गळ्यात बांधून घेईल? पण आज मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी ती एक नोकरी लाथाडली, ती एक नोकरी स्वीकारली नाही, म्हणून आज अशा लाखो नोकऱ्या आमच्यासाठी उपलब्ध झाल्या आणि त्यातून आज अशा एका नोकरीवरनं रविकांत जाधव गुरुजी आज रिटायर होतात। 41 वर्ष सेवा केली म्हणजे जवळपास 84 साली तुम्ही लागलेला असाल। आमचा जन्मही, माझा जन्म 82 चा। एक अख्खी पिढी आज या ठिकाणाहून रिटायर होते आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या उद्देशानं आम्हाला या नोकऱ्या दिल्या, शिक्षण दिलंय, आज खऱ्या अर्थानं दादाभाऊ अभंगांनी जसं सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांची शेवटची खंत काय होती की मी दूर दूर पर्यंत जेव्हा नजर टाकून बघतो, 1956 भाषणाचा रेफरन्स दादाभाऊंनी दिला। 18 मार्च 1956 ला बाबासाहेब ढसाढसा आग्र्याच्या त्या मैदानावर रडले। का रडले? 1956 18 मार्च आणि लगेच डिसेंबर 6 महिन्यात बाबासाहेबांना ते माहित होतं, ती जाणीव झाली होती की मी आता काही जास्त जगणार नाहीये। पण बाबासाहेबांची खंत काय होती की मी दूर दूर पर्यंत जेव्हा नजर टाकून बघतो तेव्हा माझी चळवळ चालवणारा एकही तरुण मला दिसत नाही। माझ्यामुळे यांना शिक्षण मिळालंय, माझ्यामुळे यांना नोकऱ्या मिळाल्या,
पण हे आता माझी चळवळ चालवण्याऐवजी क्लर्कच्या लाईनीमध्ये जाऊन उभी राहिली, तिथे जाऊन उभी राहिली. माझी चळवळ चालवायला पुढे येत नाहीये. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी मनावर दगड ठेवून ती घोषणा केली की मुझे मेरे पढ़े लिखे लोगों ने भुगताया. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच 18 मार्च 1956च्या भाषणात सांगितलं की तुमच्या पगारातला मिळकतीतला 20वा हिस्सा या सामाजिक उपक्रमासाठी, धर्माच्या कार्यक्रमासाठी तुम्ही तो द्या. मला आजही आठवतंय, आता 1 लाखाचं बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाला डोनेशन दिलं. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही बाबासाहेब आंबेडकरांची त्यांच्या आयुष्यातली शेवटची संस्था, रजिस्टर्ड जी बाबासाहेबांनी केली, ही त्यांची शेवटची संस्था. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही बाबासाहेबांना रजिस्टर्ड त्यावेळेस करण्यासाठी आयुष्य लाभलं नाही. नाहीतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही 1956 ची संस्था झाली असती. पण 1955 ला बाबासाहेबांनी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया केली. या संस्थेचा निकाल, सुप्रीम कोर्टाचा निकाल ज्यावेळेस हाती आला, माझे वडील ट्रस्टी चेअरमन म्हणून सुप्रीम कोर्टानं मान्यता दिली, त्यावेळेस या संस्थेचं काम करण्यासाठी कुणी तयारही नव्हतं. साधे धम्मदीक्षाचे प्रमाणपत्र छापण्यासाठी आमच्याकडे पैसे नसायचे. एक महिन्याची सॅलरी घरी न देता रविकांत जाधवांनी ते धम्मदीक्षे प्रमाणपत्र छापण्यासाठी दिले. 5 लोकांनी आम्ही, अशोक आंबेडकर, रविकांत जाधव, फुलाताई जाधव, मी आणि मला वाटतं बाळासाहेब गायकवाड, या 5 लोकांनी 2015 ला आमच्या अंधेरीच्या घरातून या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं काम सुरू केलं. आणि आज मला अभिमानानं सांगावं असं वाटतंय की रविकांत जाधव आणि ही सगळी मंडळी माझ्या पाठीशी उभी राहिली. 5 लोकांपासून सुरुवात केलेलं हे संघटन आज मी 138 देशांचा व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करतोय. त्यात या लोकांचा मोठा वाटा, खूप मोठा वाटा. हे संपूर्ण परिवार मला आज जे आठवतंय, कधी मी नांदेडला निघालो, कधी औरंगाबादला निघालो, रात्री 9 वाजता, 10 वाजता, 12 वाजता, किती वाजता ट्रेन माझी जर कसाऱ्याला थांबत असेल तर हे कुटुंब डबा घेऊन हे स्टेशनवर मला यायचे. रात्री मी झोपलेलो असेल, कसे असेल, टी शर्ट वर असेल, अजूनही टी शर्ट वरचे आमचे फोटो आहेत, हे लोक आरतीचं ताट घेऊन यायचे. ती ओवाळून करून मग मला माझ्या पुढच्या प्रवासाला पाठवायचे. अशा पद्धतीने आम्ही ही चळवळ सुरू केली. आज 2025 पर्यंत आलो. मी या जाधव कुटुंबियांचा मी मनापासून आभारी आहे की यांनी मला साथ दिली, माझ्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहिले. आताही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाला 1 लाख रुपये दिले. आता मला वाटतं जानेवारी महिना सुरू झाला, मार्च महिन्यापर्यंत तुमचा इन्कम टॅक्स कटिंगचा कार्यक्रम सुरू होतो. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ज्यावेळेस आमच्या हातात आली त्यावेळेस याचं संपूर्ण ही नेस्तानाभूत म्हणा किंवा त्या सगळी ढासळलेली होती. आज बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं इन्कम टॅक्स मध्ये रजिस्टर केलंय. एक रुपया जरी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाला दिला तेवढा सगळा पैसा हा तुम्हाला इन्कम टॅक्स मधून माफ होतो. हे पण करण्यामध्ये खूप मोठं योगदान रविकांत जाधव गुरुजींचं आहे. इन्कम टॅक्स मध्ये आम्ही रजिस्टर केली, सीए कडनं ऑडिट करून घेतली. आज प्रत्येक वर्षाचं ऑडिट चॅरिटी कमिशनर मध्ये आहे. एवढंच नाही, बौद्धांच्या वतीनं त्यांचा आरक्षणाचा मुद्दा असो, बौद्धांचे कसलेही मुद्दे असो, ईव्हीएमचा मुद्दा असो, हे सगळे सुप्रीम कोर्टापासून युनायटेड नेशन्स पर्यंत नेण्यासाठी आज मी फक्त फेस आहे, मी फक्त एक चेहरा आहे. पण या सगळ्या मुवमेंट मध्ये ही सगळी प्रामाणिक लोक माझ्या पाठीशी खंबीरपणाने उभे आहेत. म्हणून आज आपण हे काम करू शकतो. मी जाधव गुरुजींना त्यांनीच वेळ मागून घेतला होता की डिसेंबरला मी रिटायर्ड होतोय, म्हणून मी सध्या तरी बुद्धिस्ट सोसायटीचे काम करू शकणार नाही. मी त्याच्यानंतर डिसेंबर नंतर मग मी महाराष्ट्रामध्ये ऍक्टिव्ह होईल. पण मी आज घोषणा करतोय की याही पुढे तुम्हाला महाराष्ट्राचं काम करायची वेळ येणार नाही. कारण मी आज घोषणा करतोय, बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली संस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, जिला आम्ही मराठीमध्ये भारतीय बौद्ध महासभा म्हणतो, या भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर मी तुम्हाला अपॉइंट करत आहे. आणि केवळ महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही इतर जे राज्य त्यांची जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने आपण जसं महाराष्ट्रामध्ये काम केलं त्या पद्धतीने काम करायचं. मला अशा प्रामाणिक लोक एकही रुपयाचं, बाबासाहेब मी नेहमी माझ्या ट्रेनिंग्स मध्ये सांगत असतो की बाबासाहेब आंबेडकरांनी महाड 14 करायचं आंदोलन केलं. मला बाबासाहेब
आंबेडकरांच्या सोबत 5 लोकांची नावं सांगा. मी तुम्हालाही प्रश्न करतो, नाही करतो की बाबासाहेब आंबेडकरांसोबत 5 लोक जी होती त्यांची नावं सांगा. कुणालाही बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यतिरिक्त दुसऱ्याचंही नाव माहित नाही की महाडच्या 14 तळ्यात बाबासाहेबांच्या पाठीशी हे होते. त्या पद्धतीचे कार्यकर्ते जे कधीही आपल्या नावासाठी त्यांनी काम केलं नाही, कधीही माझं नाव घेतलं नाही, का मला विचारलं नाही, अशा पद्धतीचे कार्यकर्ते कधीही बाबासाहेबांसोबत नव्हते. त्या पद्धतीचे कार्यकर्ते रविकांत जाधव आहे की माझं कधी नाव का टाकलं नाही, मला बसायला खुर्ची का दिली नाही, मला आमंत्रण का पाठवलं नाही, कधी त्यांनी अशी कंप्लेंट केली नाही. अशा पद्धतीचे कार्यकर्ते या आंबेडकरी चळवळीमध्ये मला वाटतं सगळ्याच पक्षाची लोक इथे आहेत. रिपब्लिकन पार्टीचे आहेत, बसपाचे आहेत, भारतीय बौद्ध महासभेचे आदरणीय भीमराव माझे काकाच आहेत, त्यांची कार्यकर्ते आहेत, आदरणीय मीराताई आंबेडकरांचे कार्यकर्ते इथे आहेत. सगळे हे दाखवून देतं की रविकांत जे भावना की जी ट्रेनिंग आम्ही खरी ट्रेनिंग तुमच्याकडनंच आम्ही शिकलो. मी लोकांना नेहमी सांगत असतो की बौद्ध विहारात जसं आपण जात असतो आणि सगळ्यात आधी आपल्या चपला आणि बुटं आपण बाहेर काढतो आणि मग आपण बौद्ध विहारात प्रवेश करतो, तसं तुम्ही समाजात वावरलं पाहिजे. तुमचा नेता कोणी असो, तुम्ही कुणालाही आदरणीय मानत असाल, बाळासाहेबांना आदरणीय मानत असाल, काही रामदास सदावलेंना आदरणीय मानतात, काही जोगेंद्र कवाडेंना आदरणीय मानतात, कोणी गवईंना आदरणीय मानतात, कोणी मीराताईंना आदरणीय मानतात. कुणीही कुणाचाही तुमचा नेता असो, पण ज्यावेळेस बौद्ध धर्माचं काम येत असेल, ज्यावेळेस समाजाचं काम येत असेल, त्यावेळेस आपली चपला आणि बुटं जसं आपण बाहेर काढतो, तसे आपले पक्षाचे झेंडे बाहेर घेऊन आपण बौद्ध म्हणून एकत्र आले पाहिजे. ही पण खऱ्या अर्थानं रविकांत जाधवांनी त्यांच्या जीवनात उतरवली. म्हणून आज प्रत्येक संघटनेचा, प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता त्यांच्याशी जोडून आहे. आणि मला वाटतं अधिकचं मी भाष्य करणार नाही. अकोल्याची माझी कमिटी इथे आली, त्यांच्यासोबत मला बोलायचं आहे, म्हणून मी अधिकचं भाष्य न करता मी पुढील तुमचा जो वेळ आहे, हा वेळ बाबासाहेबांच्या भारतीय बौद्ध महासभा, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या कामाला लावायचा. दादाभाऊ अभुकांसोबत भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाबद्दलचा लढा आम्ही पुण्यातच तर डिस्कस करत होतो की काय झालं या केसचं, आणि मला जर ते पेपर्स मिळाले तर मी हा लढा हायकोर्टामध्ये लढण्यासाठी पूर्ण वेळ मी हा लढा आम्ही उभारू आणि त्या पद्धतीने आमचे जे प्रेरणास्पद आहेत, आमचे जे प्रेरणास्पद आहेत ते मुक्त करू, अशा पद्धतीने आजच्या कार्यक्रमात मी ग्वाही देतो. आणि रविकांत जाधव गुरुजी, त्यांचं परिवार, खरं तर माझी आई वडील कधीही या महामार्गातून जात असतील तर रविकांत जाधवांचा फोन आधी येईल की तुमची गाडी 2 वाजता इथून जाईल, तुमची गाडी 3 वाजता इथून जाईल, तुम्ही आतमध्ये या आणि तुमच्या जेवणाची व्यवस्था आम्ही केलेली आहे. माझी आई त्यांच्या घरी जेवलेली आहे, माझे वडील त्यांच्या घरी जेवलेले आहेत. अशा पद्धतीने हे कुटुंब आहे आणि या कुटुंबाचं नेहमीच आम्हाला आदर आहे. आणि रविकांत जाधव गुरुजींना त्यांचं रिटायर्ड आयुष्य, सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं जावं, आरोग्यमय जावं, एवढी मी बुद्धचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. आपण सगळ्यांनी मला ऐकलं त्याबद्दल आभार, धन्यवाद. जय भीम. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.